महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची सांगता झालेली आहे आणि या काळात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता। यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे तुळजापुरात आलेले होते त्यांच्या खबरदारीसाठी म्हणून AI कॅमेराचा सर्वप्रथम वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे। राज्यातील हा जो आहे तो यात्रा काळातील पहिलाच प्रयोग आहे असं देखील म्हटलं जातं आणि हा जो प्रयोग आहे तो आता जवळपास यशस्वी ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की या AI कॅमेराचा मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो धाराशिव पोलिसांनी मोठ्या खुबीनं केलेला कुठेतरी पाहायला मिळतोय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत धाराशिवच्या SP मॅडम आहेत, ऋतू खोकर मॅडम आहेत, आपण त्यांच्या संवाद साधू। मॅडम, पहिल्यांदाच AI कॅमेराचा वापर जो आहे तो कुठेतरी यात्रा उत्सव काळात करण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने नेमका फायदा झाला आहे? यावेळी आपल्याला जसं माहिती आहे की आमच्याकडे नवरात्री उत्सव जे आहे ते 19 सप्टेंबर ते कालपर्यंत मीन्स आज सकाळी आम्ही बंदोबस्त रिलीव्ह केला। ते ऑलमोस्ट 20 दिवसाची अवधी होती आणि त्यामध्ये 30 ते 40 लाख भाविक ते दरवर्षी येत आहे। तर त्याप्रमाणे आम्ही विचार केला की जर इतकी मोठी गर्दी येते तर त्यामध्ये काही प्रॉपर्टी ऑफेन्स आहे तेही घडण्याची शक्यता आहे आणि काही लोक मिसिंग पण होत आहे। ते संकल्पनेतून आणि जसं आपण बघितलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आहे, आमचे DGP ऑफिस आहे, DGP मॅडम आहे, सर्व वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांच्या AI वरती खूप लक्ष आहे आणि आम्हाला वेळोवेळी सूचना दिली जातात की AIच्या पोलिसिंगमध्ये जास्तीत जास्त वापर करून एफिशियंट पोलिसिंग कसं करायचे। तर त्या संकल्पनेतून आम्ही यावर्षी यात्रेदरम्यान AI कॅमेऱ्याचा वापर केला होता। त्या कॅमेरामध्ये आम्ही 3 प्रकारच्या AIचा वापर केला। एकमध्ये आम्ही हेड काउंट केला की एक्झॅक्टली गर्दी आपल्याकडे किती येत आहे, ती पुढच्या वर्षामध्ये प्लॅनिंग त्याप्रमाणे करता येईल। दुसरा आम्ही त्यामध्ये एक हीट सेन्सिंगचा वापर केला होता की जिथे आम्हाला असं वाटते की बॉटलनेक आहे किंवा जास्त गर्दी होते तिथे आम्ही हीट सेन्सिंग कॅमेरा लावले की आम्हाला माहिती पडणार की जर जे नंबर्स आम्हाला पाहिजे त्यापेक्षा जास्त जर तिथे गर्दी झाली तर तिथे मागचे जे पॉईंट आहे तिथे होल्ड आणि रिलीज करून आम्ही ते गर्दीचा कंट्रोल करू आणि काहीही अनुचित प्रकार घडू नये। आणि जे तिसरा यामध्ये प्रयोग होता की आम्ही ते AI कॅमेरामध्ये डेटाबेस अपलोड केला। त्यामध्ये काही जे आमच्याकडे रेकॉर्डवरचे क्रिमिनल आहे, आसपासच्या जिल्ह्याचेही आम्ही रेकॉर्डवरचे क्रिमिनल आहे त्यांची फोटो आम्ही अपलोड केली होती। सोबतच जे आमच्याकडे मिसिंग लोक आहे त्यांचीही फोटो अपलोड केली होती। आणि तिसरा म्हणजे जर लोक तिथेच मिसिंग झाले आणि त्यांचे नातेवाईकाला आपल्याला अप्रोच केला की आमचे नातेवाईक असं मिसिंग झालेले आहे तर त्यांची फोटो त्यामध्ये त्याच वेळी अपलोड करून ते डेटाबेसची मॅच करतो आणि ते जे भाविक आलेले त्यांचे फेस रिकग्नाइज करून त्यांच्याशी मॅच करतो। त्याप्रमाणे आपण कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला खूप सक्सेसही भेटलेली आहे। सक्सेस भेटलेलं आहे सांगताय मॅडम। जर पाहिलं तर यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचं प्रमाण देखील होताना पाहायला मिळतं। यंदा गुन्हेगारीमध्ये काही फरक पडलेला आहे का? काही म्हणजे त्यात काही आकडे कमी आलेत, काही जास्त झाले, कसं काय? बरोबर आहे। आता जर आपलं बघितलं की आम्ही जे रेकॉर्डवरचे क्रिमिनलच्या डेटाबेस यामध्ये अपलोड केलं होता तर आम्ही 30 संशयित आरोपी जे चेन स्नॅचिंग आहे किंवा आपला पॉकेट काढताय असे जे 30 आरोपी आम्ही शोधलेले आहेत त्याच्यावरती वेळेवरती प्रतिबंधक कारवाई करून प्रॉपर्टी ऑफेन्स कमीत कमी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला यशही प्राप्त झालेलं आहे। एखादा गुन्हा सोडून बाकी खूप प्रमाणे मागच्या वर्षाच्या प्रमाणामध्ये गुन्ह्यामध्ये कमी झालेली आहेत आणि मिसिंग लोक पण आम्ही 15 मिसिंग लोक पण शोधून काढलेले आहेत ते AI कॅमेराचा वापर करून। मॅडम, जर बघितलं तर पहिल्यांदाच कुठेतरी असा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। यात्रा काळात AIचा आपण प्रयोग केला आणि तो कुठेतरी यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय। इतर ठिकाणी याचा उपयोग केला गेला पाहिजे का? काय वाटतं नेमकं तुम्हाला ओव्हरऑल सगळी परिस्थिती? नाही, ते एकदम व्यवस्थित आहे की खूप गर्दी जसं आपण बघितला की आपल्याकडे काही बंदोबस्त असतात, जसं पंढरपूरचा बंदोबस्त आहे, तुळजा भवानी मंदिराचा बंदोबस्त आहे, असे बंदोबस्त खूप गर्दी येत आहे आणि त्या गर्दीमध्ये खूप शक्यता आहे की काही प्रकारचे गुन्हे पण घडत आहे। ते काही महिला विरुद्ध गुन्हे आहे, चिडीमारीची घटना आहे आणि चेन स्नॅचिंग आहे, या प्रकारचे गुन्हे घडतात आणि खूप वेगळ्या भागातून भाविक पण येत आहे आणि त्यामध्ये काही क्रिमिनल पण येण्याची शक्यता असतात ज्यांना पोलीस वेगळे गुन्ह्यामध्ये शोधत आहे। तर हे खूप चांगला प्रकार आहे आणि जर आपण जास्तीत जास्त याचा वापर केला तर असे प्रकारचे गुन्ह्यामध्येही कमी होईल आणि आपले जे रेकॉर्डवरचे क्रिमिनल आहे तेही आपल्याला भेटू शकतं। नक्की जर पाहिलं तर जो AIचा वापर तुळजापुरात करण्यात आलेला आहे त्याचा मोठा फायदा जो आहे तो कुठेतरी संपूर्ण पोलीस प्रशासनाला झालेला आहे। अनेक गुन्हेगारांसाठी हा AIचा कॅमेरा जो आहे तो कर्दनकाळ ठरलेला आहे असं देखील म्हणता येईल। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।